पाहायला सुरुवात केली 85 आवाज। 85 आवाज मध्ये आपलं स्वागत। हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज। 85 आवाज मध्ये आपलं स्वागत। एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो, श्याम मानव असे का म्हणाले? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात जादूटोणा केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। संजय राऊत यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे। संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानुसार वर्षा बंगल्यात जादू टोण्याचा प्रकार झाला असल्यास एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो, असे प्राध्यापक श्याम मानव यांनी म्हटलं। वर्षा बंगल्यात जादूटोणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवास असलेल्या वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये रेड्याची शिंग पुरल्याचा आरोप केला आहे। या आरोपावरून प्राध्यापक श्याम मानव यांनी मोठं भाष्य केलं। प्राध्यापक श्याम मानव म्हणाले, एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो। पुरोगामी महाराष्ट्राने अंधश्रद्धा विरोधात कायदा दिला, त्याच राज्यात राजकारणी घाबरतात, असे श्याम मानव म्हणाले। म्हणून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे। राज्यात जादूटोणा कायदा असून कायद्याच्या विरुद्ध किंवा त्यांचा कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो। लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे, असेही श्याम मानव म्हणाले। वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरली। त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाही। आजचं सरकारच स्वतः अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धाचं समर्थन करतात, अंधश्रद्धा पसरवण्यात त्यांचा वाटा आहे, असे ते म्हणाले। श्याम मानव यांच्या वक्तव्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट 85 आवाज।